वसई पश्चिमेच्या आनंदनगरमध्ये एक भयानक आग लागली होती। रात्री 10:30च्या सुमारास ही आग लागली होती। आनंदनगरमध्ये न्यू वर्षा इमारत आहे। या इमारतीमध्ये पहिल्या माळ्यावर जो मीटर बॉक्स आहे येथे शॉर्ट सर्किट झाला आणि अचानक आग पेटली। विशेष म्हणजे घटनास्थळी जे आहे का तिथून फायर स्टेशन अवघ्या 1.5 ते 2 किलोमीटरवर आहे, परंतु फायरच्या गाडीला यायला तब्बल सव्वा तास लागला। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण होतं। रात्रीची वेळ होती त्यामुळे अनेक लोक घरामध्ये होते। लोकांमध्ये घबराटीचं वातावरण पसरलं होतं। लोकांनी ताबडतोब टेरेसवर जाऊन लॉक तोडलं आणि टेरेसचा आसरा घेतला। त्याच्यामुळे कुठलीही जीवितहानी झाली नाही। फायरची गाडी उशिरा का होईना आली, सध्या आग आटोक्यात आलेली आहे। कूलिंगचं काम सुरू आहे। सर्व लोक सुखरूप असल्याचं फायर ब्रिगेडने सांगितलेलं आहे, परंतु ही आग नेमकी कशामुळे लागली हे कळू शकलेलं नाही। वास्तविक पाहता सर्व सोसायट्यांनी कुठेतरी प्रशिक्षण घेतलं पाहिजे। अशी वेळ तुमच्या सोसायटीवर देखील येऊ शकते। अशी आगीची वेळ आली तर नेमकं करायचं काय? लोकांनी घाबरून जाऊ नये। या सोसायटीत देखील लोक मोठ्या प्रमाणावर घाबरले होते, परंतु ताबडतोब त्यांना सल्ला मिळाला की टेरेसवर जाणार। त्यामुळे लोक टेरेसवर गेले आणि कुठली प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये। कशी आग लागली ही दृश्य पुन्हा एकदा पाहूया। काय सांगाल की कुठे आग लागली होती आणि काय परिस्थिती? आनंदनगरमध्ये न्यू वर्षा बी विंगमध्ये एकदम भयंकर शॉर्ट सर्किट झालं आणि तिकडे अक्षरशः असे स्फोट होत होतं। तेव्हा 1 तास झाला आम्ही फायरला फोन करून फायरची गाडी आली नाही। मग आम्ही त्वरित प्रवीण नलवडे यांना संपर्क केला, तर त्यांनी ताबडतोब गाडीची अरेंजमेंट करून मग MECB आले, लाईट कट केली आणि ताबडतोब आता नियंत्रित आहे। 25 ते 30 माणसं टेरेसवरती अडकलेली, जाम घाबरलेली माणसं आता आग आटोक्यात आहे। तरी आता प्रूफ प्रोसिजर पुलिंगचं चालू आहे।